Hello friends, welcome to Sri Academy of Science Craft. In this video, we are going to discuss about the one of the most important point which belongs to the topic enhancement in food production is microbes in human welfare. या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन्स मधला अत्यंत महत्त्वाचा असा भाग बघणार आहोत. त्या पॉइंटचं नाव आहे मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. आता टायटल काय दिलंय बघा, मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर. मायक्रोब्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ह्यूमन वेलफेअर म्हणजे मानवी कल्याणासाठी, म्हणजे मानवी कल्याणासाठी केलेला सूक्ष्मजीवाचा वापर. बरोबर आहे, असं पॉइंट आहे. अगदी सिंपल आहे, बेसिक आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. ओके, फक्त समजून घ्या. बघा, या ठिकाणी सुरुवातीला पहिल्यांदा मी बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन सांगितलेली आहे. बघा, बायोटेक्नॉलॉजी इज द ऍप्लिकेशन ऑफ सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स फॉर द प्रोसेसिंग ऑफ materials by biological agents to provide goods and services to humans or for human welfare. म्हणजे बायोलॉजी हे एक असं ऍप्लिकेशन आहे ज्या ऍप्लिकेशनच्या मदतीनं काय केलं जातं, ज्या ऍप्लिकेशनच्या मदतीनं ह्युमन्स म्हणजे मानवांना किंवा मानवी कल्याणासाठी वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार केले जातात किंवा एक काय म्हणलं, टू प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिस. बरोबर आहे, म्हणजे एक प्रकारची मालमत्ता प्रोव्हाइड केली जाते किंवा एक प्रकारची सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. पण ती कशी तयार केली जाते, तर सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स वापरले जातात. आणि कुणावरती प्रोसेसिंग केलं जातं, तर प्रोसेसिंग ऑफ मटेरियल्स बाय बायोलॉजिकल एजंट्स. म्हणजे एखाद्या सजीवाचा वापर करायचा आहे किंवा त्या सजीवाच्या प्रोडक्टचं युटिलायझेशन करायचं आहे. बरोबर आहे, आणि ते युटिलायझेशन करत असताना कुठले प्रिन्सिपल्स वापरायचे, तर सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स वापरायचे आहेत. सायंटिफिक आणि इंजिनिअरिंग प्रिन्सिपल्स वापरून एखादा सूक्ष्मजीव किंवा त्या सूक्ष्मजीवाचा प्रोडक्ट हा काय करायचा, त्याच्यावरती प्रोसेसिंग करून तो मानवांसाठी किंवा मानवी कल्याणासाठी वापरायचा आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, देअर आर व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. बघा, सो देअर आर व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस, प्रोटोझोअन्स, निमॅटोड्स, मायकोप्लाझ्मा. बरोबर आहे. आपल्या बुक्स मध्ये एक सेंटेन्स दिलेला आहे बघा, अर्थ हॅज वास्ट व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पृथ्वी तलावरती तुम्ही जर बघितले तर वेगवेगळी व्हरायटी आहे, सूक्ष्मजीवांची वेगवेगळी व्हरायटी आहे. बरोबर आहे, म्हणजे पृथ्वी तलावरती सूक्ष्मजीवांची खूप व्हरायटी आहे. तसं या ठिकाणी म्हटलेलं आहे, देअर आर व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मायक्रो मीन्स सूक्ष्म, ऑर्गॅनिझम्स म्हणजे सजीव, सूक्ष्मजीव. बरोबर आहे. सो तुम्ही जर बघितलं, सूक्ष्मजीवांमध्ये खूप व्हरायटी आहे. मग त्याच्यामध्ये काय काय येणार आहेत, अल्गी येणार आहेत, मायक्रोस्कोपिक अल्गी येणार आहेत, फंजाय आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरसेस आहेत, प्रोटोझोअन्स आहेत, निमॅटोड्स आहेत आणि मायकोप्लाझ्मा आहे. ओके, काही जे तुम्हाला नेम्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझमचे नेम्स आहेत ते तुम्हाला माहित आहे. फॉर एक्झाम्पल अल्गी, फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस हे सगळं माहित आहे तुम्हाला. ओके, प्रोटोझोअन्स माहित आहे, निमॅटोड्स आणि मायकोप्लाझ्मा हा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी मध्ये किंवा या टॉपिक मध्ये मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी ते क्लिअर करेन. सो मायक्रो ऑर्गॅनिझमची व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये अल्गी येतात, फंजाय येतात, बॅक्टेरिया येतात, व्हायरसेस येतात, प्रोटोझोअन्स येतात, निमॅटोड्स येतात, मायकोप्लाझ्मा येतात, वेगवेगळे ऑर्गॅनिझम्स येतात. पुढे काय म्हटलंय, अँड देअर प्रोडक्ट्स दॅट एक्झिबिट बेनिफिशियल ऍक्टिव्हिटीज. बरोबर आहे. हे जे सूक्ष्मजीव आहेत, दोन प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे दोन प्रकार आहेत. बरोबर आहे, म्हणजे तुम्ही जर जनरली बघितलं, देअर आर टू टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फर्स्ट इज द बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड सेकंड वन इज द हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दोन प्रकार आहेत, एक आहे ते बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि दुसरा आहे तो हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स.
बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर तुम्ही जर बघितलं तर त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा किंवा त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याचा वापर आपण चांगल्या गोष्टींसाठी करतो. आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिसीज कॉझिंग एजंट्स आहेत. डिसीज कॉझिंग एजंट्स त्यांना आपण काय म्हणणार आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं म्हणणार आहे. आणि बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये काय येणार आहे, तर ते जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा प्रोडक्ट हा मानवी कल्याणासाठी वापरला जातो, त्यांना काय म्हणायचं आहे, बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि जे डिसीज तयार करणार आहेत, रोग निर्माण करणार आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग या ठिकाणी आपण ह्युमन वेलफेअर म्हणजे मानवी कल्याणासाठी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करू शकतो का, नाही करू शकणार. मग ह्युमन वेलफेअरसाठी आपण कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा यूज करू शकणार आहे, तर बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा. मग त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे बेनिफिशियल ऍक्टिव्हिटीज दाखवणार आहेत. ओके, सो दॅट एक्झिबिट बेनिफिशियल ऍक्टिव्हिटीज. मग ते कुठे कुठे वापरले जाणार आहेत, सो विच आर युज्ड फॉर वेलफेअर ऑफ ह्युमन इन रिगार्ड्स टू फूड. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स अन्न तयार करतात. ओके, हेल्थ, इंडस्ट्री, ऍग्रिकल्चर, मेडिसिन, बायो कंट्रोल. म्हणजे तुम्ही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा रोल जर बघितला तर जेवढे सगळे बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा युटिलायझेशन कुठं कुठं केलं जातं, तर फूड मध्ये युटिलायझेशन केलं जातं. फूडचं एक्झाम्पल घ्या तुम्ही, बरोबर आहे, मिल्क इज कन्व्हर्टेड इनटू कर्ड, बरोबर आहे, दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणे. आता तिथं काय माणूस असणार आहे का, तुम्हाला तिथं मानवी कृती दिसणार आहे का, कुठली ह्युमन ऍक्टिव्हिटी दिसणार आहे का, नाही. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होतं म्हणजे ते कुणामुळं, तर त्या ठिकाणी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया असतात. त्या लॅक्टोबॅसिलाई बॅक्टेरिया काय करतात, तर मिल्कचं कन्व्हर्जन कर्ड्स मध्ये करतात. ओके, असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जातात. म्हणजे काही फूड इंडस्ट्रीज मध्ये वापरले जातात, फूड तयार करण्यासाठी वापरले जातात, हेल्थमध्ये मेडिसिन्स तयार करण्यासाठी वापरले जातात, इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, ऍग्रिकल्चरमध्ये वापरले जातात, मेडिसिन्समध्ये वापरले जातात, बायो कंट्रोल एजंट्स म्हणून वापरले जाणार आहेत. ओके, नेक्स्ट, these microorganisms are used variously in food and feed technology. फूड म्हणजे आपल्यासाठी, आपण जे खातो ते फूड, प्राणी जे खातात ते फीड, बरोबर आहे. So these microorganisms are used variously in food and feed technology. इंडस्ट्री मध्ये वापरले जातात, वेस्ट युटिलायझेशन मध्ये, सिवेज वॉटर ट्रीटमेंट, सांडपाण्याचं व्यवस्थापन. मग आता त्या सांडपाण्याचं व्यवस्थापन आपण जरी करत असेल तर त्याच्यामध्ये माणूस उतरणार आहे का त्या पाण्यात, आणि चांगलं पाणी बाजूला काढणार आहे आणि वाईट जो आहे, गाळ जो आहे तो बाजूला करणार माणूस करणार आहे का, नाही. त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. सो या टॉपिक मध्ये आपल्याला ते पुढे नेक्स्ट लेक्चरला बघायचं आहे. ओके, सो these microorganisms are used variously in food and feed technology, industry, waste utilization, energy, etc. हे जे वरचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरले जाणार आहेत, बरोबर आहे. मानवांसाठी अन्न तयार करण्यासाठी, प्राण्यांसाठी अन्न तयार करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात, वेस्ट मध्ये युटिलायझेशन मध्ये वापरले जातात आणि एनर्जी तयार करण्यासाठी वापरले जातात, बरोबर आहे. वेस्ट युटिलायझेशन म्हणजे सिवेज वॉटर ट्रीटमेंट आलं, बायोगॅस प्लांट आला, बरोबर आहे. एनर्जी जी आहे म्हणजे एनर्जी तयार केली जाते, राईट. म्हणजे थोडक्यात एनर्जी मध्ये काय येणार आहे, बायोगॅस प्लांट हे येणार आहे, बरोबर आहे. वेस्ट युटिलायझेशन मध्ये काय येणार आहे, सिवेज वॉटर ट्रीटमेंट येणार आहे. समजलं या पद्धतीने. नेक्स्ट, द ब्रांच ऑफ बायोलॉजी. तुम्हाला हे बायोलॉजिकल टर्म मध्ये झालेलं आहे. द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ मायक्रोब्स इज कॉल्ड मायक्रोबायोलॉजी. जीवशास्त्राची किंवा बायोलॉजीची अशी एक ब्रांच ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो त्याला सूक्ष्मजीव शास्त्र असं म्हटलं जातं, बरोबर आहे. सो द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ स्टडी ऑफ मायक्रोब्स इज कॉल्ड मायक्रोबायोलॉजी. Microbiology has various
ऍप्लिकेशन्स. मायक्रोबायोलॉजीला वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही मेनली जर बघितलं, microbiology has mainly 3 applications. First one is the medical microbiology, right? Second one is the industrial biology, microbiology, and third one is the food microbiology. Okay, आपण 3 बघणार आहे. कुठले कुठले? मेडिकल मायक्रोबायोलॉजी, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजी आणि फूड मायक्रोबायोलॉजी. ओके, आता मायक्रोबायोलॉजी बरोबर या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी हा सुद्धा इक्विव्हॅलंट आहे. बायोटेक्नॉलॉजी, राईट. बायोटेक्नॉलॉजीचा यूज सुद्धा माणूस हे ह्युमन सिव्हिलायझेशन पासून करत आलेली आहे. मग तुम्ही जर बघितलं या ठिकाणी 2 प्रकार पडतात. बायोटेक्नॉलॉजी आर डिवाइडेड इनटू 2 टाइप्स, ट्रॅडिशनल किंवा या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी न म्हणता तुम्ही मायक्रोबायोलॉजी सरळ वापरा. द यूज ऑफ मायक्रोबायोलॉजी इज फ्रॉम ह्युमन सिव्हिलायझेशन. जो मानवी वसाहती ज्या वेळेपासून सुरुवात झाली त्या वेळेपासून मायक्रोबायोलॉजीचा वापर सुरू झाला. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक आहे तो ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी, पहिला कुठला आहे? ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी. दुसरा कुठला आहे? न्यू मायक्रोबायोलॉजी, किंवा ज्याला आपण रिसेंट मायक्रोबायोलॉजी असं म्हणणार. ओके, सो मायक्रोबायोलॉजी डिवाइडेड इनटू 2 पार्ट्स, ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी अँड न्यू मायक्रोबायोलॉजी और रिसेंट मायक्रोबायोलॉजी. बरोबर आहे. न्यू मायक्रोबायोलॉजी किंवा ज्याला रिसेंट मायक्रोबायोलॉजी, किंवा अजून एक शब्द वापरला तो मॉडर्न मायक्रोबायोलॉजी. मॉडर्न मायक्रोबायोलॉजी. टेक्निकली हे बरोबर आहे. मायक्रोबायोलॉजी मध्ये पहिला ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी आणि दुसरा येतो मॉडर्न मायक्रोबायोलॉजी. ओके, या पद्धतीने म्हणजे सूक्ष्मजीवाचा वापर हा अगदी मानवी वसाहती म्हणजे माणसं ज्या वेळेला वसाहती करून स्थिर झाली त्यावेळेपासून हा सूक्ष्मजीव शास्त्राचा वापर करत होते. मग त्याच्यामध्ये सूक्ष्मजीव शास्त्राचं तुम्ही जर बघितलं तर 2 पद्धतींमध्ये विभाजन केलं जातं. पहिला येतो ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी, ज्याला म्हटलं जातं ओल्ड मायक्रोबायोलॉजी. ओके, ट्रॅडिशनल मायक्रोबायोलॉजी और ओल्ड मायक्रोबायोलॉजी. द टाइम स्पॅन is in between till 1970. वेळ किती आहे? मानवी वसाहती सुरू झाल्यापासून 1970 पर्यंत जे सगळे शोध लागले, जेवढे सगळं रिसर्च झालेले ते सगळे कशामध्ये येणार आहे? ट्रॅडिशनल किंवा ओल्ड मायक्रोबायोलॉजी मध्ये येणार, राईट. आणि 1970 आफ्टरवर्ड इन 1970, 1970 नंतर जे सगळे रिसर्च झालेले आहेत ते सगळे कशामध्ये आहेत? न्यू मायक्रोबायोलॉजी किंवा रिसेंट मायक्रोबायोलॉजी किंवा मॉडर्न मायक्रोबायोलॉजी मध्ये येणार